पुढची बातमी पाहूया। हिवाळी अधिवेशन सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीपासून बीड आणि परभणी प्रकरणामध्ये विधानसभेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधक करतायत आणि या चर्चेसाठी आजही विरोधकांनी आग्रह धरला। मात्र त्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या चर्चा करू असं सांगितलेलं आहे। डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी जो स्थगन या ठिकाणी मांडला, आम्ही सगळ्यांनीच मांडला अध्यक्ष महाराज। अर्जन्सी याच्यासाठी अध्यक्ष महाराज की पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण आंबेडकरी चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला। पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉजेस आलेले आहेत, फायनल अजून आलेलं नाहीये त्याच्यात, पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज ते पोलिसांच्या लाठीचार्जमुळे त्या पोराचा मृत्यू झालेला आहे। आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे की आपण उद्या 101 लावताय अध्यक्ष महाराज, स्थगनवरही चर्चा करताय। आम्ही तुम्हाला 57 पण दिलाय, 97 पण दिलेले आहे, आम्ही मार्ग दिलेले आहेत अध्यक्ष महाराज, दोन्ही दिलेले आहेत। नानाभाऊ काल पण आपण 57 या विषयाचा मांडलेला, एक मिनिट ऐकून घ्या। आपण स्वतः उभे राहिलात त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे। 101 अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो, उद्या बुधवार आहे, उद्या आपण 101 अन्वय चर्चा घेऊ याच्यात। आणि विषय जर गंभीर नसता, विषयाचं गांभीर्य जर नोंद घेतली गेली नसती तर 101 अन्वय आपण लावलीच नसती चर्चा।